स्वागतम. आज मला माझी आई गोव्यातली आहे, तर तिच्या गोव्याच्या स्टाईलचं उपीट मी आज तुम्हाला करून दाखवणार आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, कुठेही न स्किप करता. लागणारं साहित्य तुम्हाला दाखवते. बघा, बारीक चिरलेला एक कांदा आहे. 2 प्लेट मला उपीट करायचे, म्हणून मी एक कांदा बारीक चिरून घेतला, एक टोमॅटो घेतलाय, त्यानंतर लाल मिरच्या घेतल्यात 3, थोडेसे अंदाजे शेंगदाणे घेतलेत, 1 वाटी रवा घेतलाय, 1 वाटी अशी पूर्ण भरून घेतली, बारीक शेव आहे गार्निशिंगसाठी, फ्रेश अशी कोथिंबीर आहे, लिंबू आहे, साखर चवीपुरती घालणार आहोत, त्यानंतर मीठ घालणार आहोत आणि यासाठी आपल्याला तेल लागणार आहे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वप्रथम बघा, हाच रवा मी या कढईमध्ये घालून घेणार आहे आणि हा खरपूस असा भाजून घेणार आहे. लाल रवा चांगला असा भाजून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे भाजून झाल्यावर तुम्हाला आता दाखवते मी. तर हा बघा, अशा प्रकारे आपला रवा छान असा खरपूस असा भाजत आहे. तर आता हा रवा भाजून झालाय, आता आपण तो काढून घेऊया आणि पुढची प्रोसेस करूया. हा बघा, या ठिकाणी काढून घेतलाय मी. आता इथे मी अंदाजे तेल घालते. 3 चमचे तेल लागेल आपल्याला. तेल तापलं की आपण जिरं मोहरी घालणार आहोत. आपण हळद घालणार नाही आहोत आणि फोडणीला. तर मगाशी जिरं आणि मोहरी सांगायचं मी विसरून गेले. शक्यतो मी हळद घालत नाही उपीटमध्ये. आता आपण शेंगदाणे घालून घेऊया. शेंगदाणे चांगले तळू देईल की मग कांदा घालूया. तर हे पहा, शेंगदाणे तळून झालेत. आता आपण कांदा घालून घेऊया. तर कांदा चांगला तळून देऊया. याच्यातच लगेचच लागली मिरची घालून घेऊया, नाही तर मग तिचा तिखटपणा आहे तो आपल्या उपीटामध्ये उतरणार नाही. आता कांदा आपला लालसर असा झालेला आहे. अगदी कच्चा राहता कामा नाही, नाही तर तो खाताना चांगला लागत नाही, कच्चा लागतो. म्हणून तो मी जरा चांगला लाल होईपर्यंत तळून घेते. तुम्ही झाकण ठेवलं तरी चालेल. झाकण ठेवून 2 वाफा आल्या तरी कांदा चांगला शिजतो आणि तसा अगदी त्याचा रंग तसाच राहतो. तर आता आपण इथे टोमॅटो घालून घेतलाय, तो देखील चांगला परतून घेऊया. आता बघा, टोमॅटो देखील चांगला परतलाय. आता जी मगाशी मी तुम्हाला सांगत होते की माझ्या आईची ही ट्रिक आहे. आता ह्या वाटीने आपण एक वाटी रवा घेतलाय, मग ह्याच वाटीने 2 वाट्या पाणी, आणखी थोडा मी जरा जास्त घेतलाय. हे मोजून घेतलेलं पाणी आहे, गार पाणी आहे, साधं पाणी आहे. म्हणजे ह्या पाण्याला उकळी येऊन द्यायची आणि ह्याच्यात लागलीच सगळं आपण घालून घ्यायचंय. थोडी कोथिंबीर घालते मी, अर्धा चमचा साखर, चवीपुरतं मीठ अंदाजे घातलंय आणि याला आता उकळी येऊन देऊया. उकळी आली, हे चांगलं पाणी उकळलं की आपण मग रवा घालायचा आहे. हीच महत्त्वाची ट्रिक आहे आणि याला एक वेगळा स्वाद येतो. हा रवा असा केला, उपमा असा केला की खूप छान लागतो. नक्की एकदा करून बघा.
आता ही बघा पाण्याला उकळी फुटते आहे. उकळी आल्यानंतर रवा घालायचा आणि लगेच अशा प्रकारे तो ढवळून घ्यायचा, नाहीतर मग गुठळ्या होतील आणि मग उपीट चांगलं लागणार नाही. म्हणून मग आता रवा घालूनच मी दाखवते. हा बघा आपला रवा घालून झालेला आहे. आता मी असं गुठळ्या मोडून घेतल्या. पटापट पटापट ढवळायचं म्हणजे गुठळ्या होत नाहीत. हे बघा कुठेच गुठळी झालेली नाही. आता आपण झाकण ठेवूया आणि शिजवून देऊया. तर अशा प्रकारे मी 2 वेळा ऑलरेडी ढवळून घेतलेला आहे रवा. अजून एक 5 मिनिटं हा शिजवून द्यायचा. मग तुम्हाला दाखवते. चांगला मोकळा झालाय बघा, पण अजून त्याला वाफ यायला हवी आहे. अजून 1 ते 2 वाफा त्याला यायला हव्या आहेत. पद्धतीने बघा आपला छान असा गोवा स्टाईल उपमा तयार झाला. ही रेसिपी कशी वाटली ते मला नक्की सांगा. आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.